आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो निखिल, आराध्या बोलते. हो, मला ॲक्च्युली तुझी एक मदत हवी होती. तू न्यूज नेटवर्किंगमध्ये आहेस ना अजून कामाला? बरं बरं, तू मला भेटू शकतोस प्लीज? हो, मी तुला भेटून सांगते, चालेल ना तुला? हो, गणेश गार्डन जवळ भेटूया. ओके, मी तुला टाईम कळवते. हो, थँक्यू. ताई, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? मॅडम, काय झालं? कसला एवढा विचार करताय? त्या मुलीचा. श्रावणीसारखी मूर्ख नाहीये ती. तिचा फणा ठेचायचा प्रयत्न केला ना तर डोकं आणखीन वर काढते. अहो मॅडम, कशाला एवढं टेन्शन घेताय? साक्षात तुम्ही धमकी दिली आहे म्हटल्यावर ती मुलगी हे शहर सोडून जाणारच. दुसरा काही पर्याय आहे का तिच्याकडे? त्यातच तिचं हित आहे, पण ते करण्यापूर्वी ती मीडियात गेली तर. गजा. हॅलो. हा गजा, मॅडमची आज्ञा आहे. मॅडमला भेटायचंय आत्ता, ताबडतोब. आणि लोकेशन मी पाठवतो. ही आता बाहेर कुठे निघाली? ज्यांना कुणाला धमकी दिली असेल त्यांनाच तर भेटायला असू शकतं. बारीक लक्ष ठेवायला हवं. तुमचं काम झालंच म्हणून समजा. मॅडम, काय झालं? साहेब मागेत. डोंट वरी, आम्ही बघतो. बस. आराध्या, काय झालं? एवढ्या अर्जंट का बोलावून घेतलंस? सगळं ठीक आहे ना? नाही निखिल, काहीच ठीक नाहीये, म्हणून मी तुला बोलावलं ना. मला तुझी मदत हवी आहे. अगं हो हो हो, झालं काय ते तर सांगशील? सांगते. तू त्या यशोधरा सर नाईकना ओळखतोस ना? हा. त्यांच्या मुलाबरोबर आपल्या श्रावूचं लग्न होणार होतं. या सगळ्यात ना श्रावू प्रेग्नेंट होती आणि तिचं अबॉर्शन करणं शक्य नव्हतं.
पण त्या बाईने ना श्रावकडून खोटं बोलून अबॉर्शन करून घेतलं. मग या सगळ्याचा जेव्हा मी जाब विचारायला गेले तर हे सगळं माझ्यावरच उलटलं. तिने आमच्यासाठी काही मार्ग सोडले नाहीयेत. सगळं करून झालं पण काही घडत नाहीये. निखिल प्लीज प्लीज तू मला मदत कर. आय डोंट बिलीव्ह धिस. अरे एवढी मोठी बिझनेस वुमन आणि असं वागू शकते? जेव्हा हे सुरुवातीला सगळं घडत होतं ना मलाही असंच वाटत होतं की काहीतरी गैरसमज होतोय. पण तिचं खरं रूप मी पाहिलंय निखिल आणि आता मला ते जगासमोर आणायचंय. अगं हो, पण ते करण्यासाठी आपल्याला तिच्या विरोधात काहीतरी ठोस पुरावा पाहिजे. निखिल अरे माणूस जेव्हा काहीतरी गुन्हा करतो ना तेव्हा त्याचा काही ना काही पुरावा मागे सुटलेला असतो. एक मिनिट तुला दाखवते. हे ऐक, तिच्या बरोबर झालेला कॉल मी रेकॉर्ड केला होता. आई कुठे लॉकअप मध्ये म्हणे. तू कोर्टात मीडियामध्ये जाऊ नकोस प्लीज, कारण गेलीस तरी काय फरक पडणार आहे. तुझं कोण ऐकणार? अगं यशोधरा सरनाईकच्या विरोधात कोण जाणार? हा बट यू नो व्हॉट, आम्ही तुला काहीच करणार नाही. आय प्रॉमिस. आम्ही फक्त ना तुझी आई, तुझे बाबा, तुझी बहीण यांना एक एक करून तुझ्या समोर संपवणार आणि तुला काहीच करता येणार नाही. नाही नाही, आम्ही ना तुझ्या डेअरिंगमुळे खूप इम्प्रेस झालो. रिअली आम्ही तुला संधी देणार. बघ आम्ही जे तुला सांगितलं ना ते सगळं जर तुला तुझ्या कुटुंबासोबत व्हावं असं वाटत नसेल तर ताबडतोब तुझ्या अख्ख्या कुटुंबाला घ्यायचं आणि हे शहर सोडून निघून जायचं. मी असं करणार नाहीये यशोधरा सरनाईक. पुढे पण निर्णय घेण्याचा अधिकार तुझ्या हातात आम्ही दिलेला आहे. हा निर्णय घेण्यासाठी मात्र तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. अँड डार्लिंग युअर टाइम स्टार्ट्स नाउ. एवढं सगळं करून वर धमकी देते. तेच म्हणते मी. ही रेकॉर्डिंग जर मीडियामध्ये लीक झाली ना तर तिच्या इमेजची, तिच्या रेप्युटेशनची माती माती होईल. हेच हवंय निखिल मला. त्या बाईला तिच्या श्रीमंतीचा, पैशाचा इतका माज आहे ना की तिला फक्त आणि फक्त तिचं स्टेटस महत्वाचं वाटतं. आणि हा जो काही चांगुलपणाचा मुखवटा ती घालून फिरते ना तो मी खूप जवळून बघितलाय आणि तो आता मला उतरवायचा आहे. तिचा खरा चेहरा जगासमोर आणायचा आहे मला. माझे सगळे प्रयत्न करून झाले, सगळीकडे फिरून आले मी, पण मला कुठेही न्याय मिळत नाहीये. सगळी सिस्टीम तिने विकत घेतलीये. या सगळ्यात फक्त आता तू माझी मदत करू शकतोस. हो हो, पण मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? हे रेकॉर्डिंग जर आपण मीडियामध्ये एक्सपोज केलं तर तिचा खरा चेहरा लोकांसमोर येईल.